श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवा केली त्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार तर केलेलेच आहेत. जेव्हा स्वामींचे चमत्कार एखाद्या भक्ताच्या आयुष्यात होतात ना, तेव्हा तो भक्त हा भाग्यवंत असतो. मग तो चमत्कार लहान असो किंवा मोठा असो, परंतु स्वामींनी अनुभव देणं हे खूप गरजेचं आहे. आणि स्वामींनी एखाद्या भक्तासाठी थोडासा वेळ काढून त्याला अनुभव दिला, हा खरोखर क्षण अनमोल आहे. त्यामुळे असे सुंदर सुंदर स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात, ते देखील भक्तांच्या भाषेमध्ये. त्यामुळे ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेमध्ये आलेला त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्या शब्दात आपल्या चॅनलवरती मांडतात. त्यामुळे जो तुम्हाला स्वामींचा हे सुंदर सुंदर अनुभव जर ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि जो अनुभव आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटली, त्यामुळेच तर हे आयुष्य धन्य झाले. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या लातूर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी अनुभव दिलेला आहे, म्हणजे तो ताईंचा अनुभव नाही, ताईंच्या मुलीचा अनुभव आहे, परंतु त्या ताईंनी सांगितलेला आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला ना ताई. ताई, मी खूप दिवसापासून तुम्हाला फोन लावायला लागले. हा. मला आणि अनुभव सांगायचा आहे. अरे वा, नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. हा जिल्हा तालुका काय? जिल्हा तालुका नाही, फक्त मी लातूरला असते एवढं. बरं चालेल, बस झालं. मला माझ्या मुलीचा अनुभव सांगायचा आहे. बरं बरं चालेल. ताई, अच्छा, तुम्ही कशा आला स्वामी सेवेत ताई? मी उगी असंच ऐकून ऐकून तुमचा अनुभव ऐकून वगैरे थोडं थोडं सेवा करायला लागले मी. अरे वा, म्हणजे आमच्यामुळे एक स्वामी हो. सेवेकरी तरी घडला ताई. आणि माझी मुलगी पण पहिल्यापासून करते तुमची सेवा. हा, स्वामींची सेवा. हा 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 मग माझे मुलीचे मालक लेक्चरर आहेत. हा. मग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. हा अरे वा. हा हा मग त्यांचं चांगलं चाललंय 1-1.5 वर्ष बघा. हा हा. हा. ताई, तुमच्या मुलीला म्हणजे आता तुम्ही तुम्ही आता आला स्वामी सेवेत, मग तुमच्या मुलीला कसं समजलं की स्वामींची सेवेत विषय? तिने काय की म्हणजे असंच करत होती, तिला आवड होती, जरा करत होती. हा हा हा. बरं बरं. मग तिचे मालक MIT म्हणजे कॉलेजचं पण नाव सांगत नाही. बरं चालेल. पण हा. हा, आणि संस्थेची लोक आगाव आहेत हो. हा, नको सांगायला नको, कारण अनुभव शेअर केल्यानंतर तुमच्यावर काय प्रॉब्लेम येऊ नये. हो, येऊन येऊ. हा मग त्यांनी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. हा. मग काय झालं, 1-1.5 वर्ष चांगलं चाललं. हा हा. मग मग असं मग त्यांचा एक मित्र होता. हा. ताई. मग त्यानं ना काहीतरी त्या जावयाचा. हा. हं. मग एक मित्र होता, त्यानं काय काड्या केलं की काय की बघा, त्या तिथल्या संस्थेवाल्याला सांगितलं जाऊन. हं. अरे बापरे. हा. आणि तुम्हाला सांग म्हणजे काय काय खोटे आरोप लावले त्यांच्यावर. हं. मग ते असं काढायच्या प्रयत्नात होते. मग माझ्या मुलीनं गुरुवार सुरुवात केली, असं का व्हायला लागले म्हणून स्वामी समर्थाचे. हं. हा मग ते गुरुवार करायले, मग गुरुवार केले. मग त्यांना पण गुरुवारी दर स्वामी समर्थाच्या मंदिरात जायला लागले. माझे मालक पण इतके 77-78 वर्षाचे आहेत. ह्या धास्तीने त्यांनी पण अक्कलकोटला चालले अरे स्वामी वा. समर्थला. काहीतरी होईल, आपलं काहीतरी प्रॉब्लेम येईल म्हणून. हा, हा. आणि मग काय झालं, त्यांना ऐन गुरुवारी काढून टाकले बघा. अरे च्या, म्हणजे गुरुवार उपवास करून पण त्यांना काढून हो. टाकलं जॉबवरून? काढून टाकले तिच्या मालकाला. हा, हा. माझी बापरे. मुलगी. हा. मग इतकं म्हणजे बेकार, इतके लोक संस्थेचे बघा, ते मित्र इतका आगाव. आणि तुम्हाला खरं स्वामी समर्थाची शपथ घेऊन, माझे जावा इतके चांगले, इथं कोणत्या गोष्टीचं त्यांना व्यसन नाही, काय नाही, इतका हुशार माणूस, तर तेवढं हुशार माणूस. हं. हा, हा, हा. अरे वा. मग त्यांना काढून टाकले. काय करावं कळच ना झालं. आता हे एकदमच कसली बी खोटी नाटी आरोप लावले बघा. हा, हा. आणि मला पण 2 मुलीच आहेत.
हं. हं. मुलगा नाही काही नाही मला पण 2 मुलीच आहेत. हां, हां. हं. मग काय करावं लईच अवघड झालं. जर गुरुवारी प्रॉब्लेम यायला लागले, जर गुरुवारी प्रॉब्लेम यायला लागले. बापरे! हां. तिनं पण लेक्चरर आहे. माझी मुलगी पण लेक्चरर आहे. हां, नको, फार्मसी नको. नाव नको सांगायचं. नाही, नाही. फार्मसी कॉलेजमध्येच लेक्चरर आहे तिनं पण. आणि हां. जावई पण फार्मसी कॉलेजमध्येच प्रिन्सिपल होते. हां, हं. हां. मग असं झालं काय करावं लईच प्रश्न यायला लागलं. लई अवघड झालं बाई म्हणलं हे काय पण असं खोटा का आरोप लावला आम्हाला टेन्शन ना. हां, हां. चांगल्या माणसाला त्याला पण आई नाही बाप नाही लहानापासून कष्टात शिकलेलं केलेलं माणूस चांगलं इतकं हुशार माणूस आहे तर तेवढं हुशार माणूस आहे अहो. हा. हां, हां. ते बापरे! काय करावं मग आणि जर गुरुवारी असे प्रॉब्लेम यायला लागले. मी म्हणलं येऊ दे म्हणलं तू गुरुवार सोडूच नको म्हणलं. तू हां. 11 गुरुवारचा संकल्प केला ना पूर्ण कर म्हणलं तू. हां, हां. हां. मग केला तिनं पूर्ण केला. तिचं पण म्हणजे एक काम झालं तिचं पण युनिव्हर्सिटीला पीएचडी नंबर लागलाय. हां, हां. अरे वाह! सोलापूरला फार्मसी करून आता पीएचडी करायला लागली. हां, हां. मग सगळं झालं काय करावं हे अवघडच झालं. 8 महिने घरात बसून होते. हां. हां, हां. मग 8 महिने घरात बसून होते. मग असा एक एक फॉर्म निघाला ड्रग इन्स्पेक्टरचा. हां, हां, हां. अरे वाह! मग तिला म्हणलं भर म्हणलं भरायचं भर म्हणलं. हां, मग आता दोघांनी बी भरला. हां. दोघांनी फॉर्म भरला. अभ्यास केलं, हे केलं. भरपूर केला त्याने मी दोघांनी प्रयत्न. माझ्या मुलीला पण 10 लहान-लहान मुली आहेत तिला पण. हां, हां. तिच्या मुली सांभाळायसाठीच मी आहे तिथं याला तिच्या गावाला. होय. अरे वाह! हां. हां. मग झालं काय करावं मग परीक्षा झाली त्यांच्या 22 मार्चला परीक्षा झाली. हां. मग पेपर गेला सोडा आता रिझल्ट पण आलाय पण आला काही नाही म्हणे अजून दोघांचा पण आला नाही रिझल्ट त्याच्यात. हां. अवघड असते ना हो. हां. 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 होईल की ते. अवघड असते ना पेपर पण ते. हो, हां. हो, हो. काय झालं सोड मग त्याचा विचार करू नको म्हणलं. मग तिला आहे नोकरी. पण ह्या हां. सरांचं असं झालं तिच्या मिस्टरांचं. हां. हां, हां, हां. मग काय करावं लय मग 8 महिने घरात बसून होते बघा. हां, हां. मग आता किती लोकं नावं ठेवायले ह्यानं घरात का बसलं पाहुणे रावळे येत राहते का हो कुठं नाही ना, बरोबर आहे ना. हां. जे ते मग बोलणारीच लोकं असतात ना. बोलणारे ती पोरगी टेन्शन घ्यायला लागली काय करावं कसलं हुशार माणूस घरात बसलो कसलं माणूस हुशार घरात बसलं का करावं काय ते ते काय म्हणायला ह्या गावातच त्या माणसाला टिकू देत नाही म्हणत होतं जिथं नोकरी होतं ना हां. तिथं भरपूर कॉलेज आहेत फार्मसी कॉलेज. हां. तिथं टिकूच देत नाही म्हणायचे इतकं डेंजर ती त्यांचा मित्र बघा आणि रोज एका ताटात खाल्लेले पिलेले नेव काही असं त्या अरे! संस्थेवाल्याला काहीतरी कानं भरलं उगी काहीतरी प्रॉब्लेम लावलं ह्यांच्या मागं घाणेरडं आरोप लावलं आणि तुम्हाला देवाचं शपथ घेऊन सांगते तसलं माणूसच नाही आहो म्हणजे हां. त्याचं म्हणणं काय होतं त्यानं दारू पित होतो हे पित होतो त्याच्या पार्टीत कसं येईना म्हणून हां, हां, हां. त्याला एवढं डाचत होतं बघा हां. ह्याचं कसं बदनाम करायचं असं. हां, हां. मग काय करावं बाई म्हणलं अवघडच आहे आता लईच प्रॉब्लेम आहे मग आता जाऊ दे मला हेला मग आता एका ह्याच्यामध्ये आता लागली नोकरी. हां, हां. लागली का मग? प्रिन्सिपल म्हणूनच लागली. पण अरे वाह! दुसऱ्या गावाला लागली. हो ना, असू द्या ना. पण इथून काढून टाकल्यानंतर एक 8 तर महिने नोकऱ्यांचा किती प्रॉब्लेम होतोय बघताय 8 ना तुम्ही. महिने घरातच होते. हां. आता दुसरीकडे नोकरी लागली. चांगलं पेमेंट वगैरे बी द्यायला लागले. छान झाले. आता सगळं व्यवस्थित झालंय. पण अजून दुःख वाटायला लागली काय करतेत की काय नाही की अजून. हां. नाही, काय नाही करणार. आता स्वामींनी दिली ना नोकरी ताई, त्याच्यामुळे आता त्यांचं वाईट काहीच होणार नाही. वाईट होणार नाही का हो? हेच प्रॉब्लेम आहे बघा. आणि आम्हाला बी कसं वाटते त्यांचाच आधार आहे ना हो. मला बी 2च मुले आहेत. आम्ही त्यांच्याच जीवावर आहेत ना. आम्ही पण घर वगैरे शेत विकून सगळं नोकरी त्यांना पोरींना पण सगळं विकून लग्न वगैरे सगळं करून दिले आम्ही पण. हां, हां, हां. म्हणजे पोरींचं चांगलं व्हावं काहीतरी व्हावं म्हणून असं चांगलं नोकरदार बघून दिलं आम्ही. तर ही असले प्रॉब्लेम झाले होते. हो हां, का? हां. हां, हां. पण मग स्वामींच्या कृपेने लागली ना हो ताई नोकरी. एवढ्या अडचणीतून हो. पण काढलं स्वामींनी बाहेर. हां, लागली नोकरी लागली. हां. आणि कसं आहे ताई, की त्यांनी तिथं नोकरी देण्यापेक्षा बाहेर दिली याला कारण पण काहीतरी असू शकतं ना. कारण पुढे जाऊन ती लोकं पुन्हा-पुन्हा त्रास देतील म्हणून स्वामींनी कदाचित दुसरीकडे नोकरी लावली असेल. ते बी बरोबर आहे सोडा. पण किती जमाना विचित्र निघाला मला हेच म्हणायचंय सांगा ना. हो ना, हो ना. आपण असू द्या ताई, जे हां. होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करायचा ताई. आणि जेव्हा हां. आपल्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडते किंवा हं. आपल्यापासून काही लोक आता तुम्ही बोललात, की ती लोकं एका ताटात जेवणारी होती. हो. हं. पण असं असतं ना, हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे.
हो ना, असं बघा जर ना. ती लोक असतील त्यांना जर गोड बोलून जर त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करायचं असल्या गोड लोकांना सांगा बरं ताई तुम्ही. नाही हो, पण कसं हे लय लय आमच्या डोक्याला त्रास झाला. ती पोरगी तर वेड लागल्यासारखंच झाली आमची. हां, म्हणजे हां. एवढं चांगलं माणूस ते घरात बसल्यावर बी टेन्शनच येते ना हो. हो सांगा ना, बरं हो. तुम्ही. बरोबर आहे ना. ते घर बांधलेलं आहे. हप्ते राहतात घराचे. एक राहते का सांगा नाही, पैशाचा बरोबर प्रॉब्लेम. आहे. बरोबर आहे. आजकाल घर हं. चालवायचं म्हटलं ना, की काहीही असो पैशाशिवाय काहीच होत नाही ताई. हं. आणि ते म्हणून म्हणलं तुम्हाला खूप दिवसापासून लावायला लागले. तर म्हणलं लागलं तर बघा. मग त्या आजीचाच एक मी अनुभव ऐकायला ते मी आत्ताच तुम्ही लावलं होतं ना आत्ताच. हां, हां, हां. हां, त्यांच्या मुलीला कॅन्सर झालं, किडनी खराब झाली. हो, म्हणून हो. आत्ताच ते ऐकलं. म्हणलं मग तिचा अनुभव सांगण्यासाठी नंबर आला होता. म्हणून ते लिहून घेतला पटकन मी हां. कॅलेंडरवर हां, हां. आणि लावला आता. बघावं म्हणलं लागते का म्हणलं. म्हणजे लागला म्हणजे आणि हे असं झालं बघा. मग आता लागली दुसरीकडे. पण थोडं लांब गाव आहे. रोज म्हणजे ये-जा करावं लागते. असू द्या ना हं. ताई, हं. पण असू द्या. हो ना. स्वामींनी तिथं जॉब दिला. हो. महत्वाचं हां. म्हणजे एकतर जॉब भेटत नाही. तुम्ही बघताय काय अवस्था आहे जॉब इतकी. आणि ते लेकरं इतके चांगले आहेत ना, एवढं म्हणजे त्यांना विश्वास पटलाय ना, खूप इतकं हुशार माणूस आहे. म्हणजे पीसी इन्स्पेक्शन वगैरे सगळं करतात अहो ह्यांनी. म्हणजे हो. हां, हां, हां. अरे वाह! त्यांचं पण पीएचडी झाले ना ह्यांचं पण. हां, हां, हां. नाही पण जावयाचं पण. तुम्ही हं. काळजीच करू नका ताई. स्वामींनी हा जॉब दिलाय ना, तिनं गुरुवार केले तुमच्या मुलीनं त्याचं फळ म्हणून स्वामींनी अशा प्रकारे जॉब दिला तिला. जशी हां. तिची इच्छा होती. थोडं लांब गेलं म्हणून काही हरकत नाही ताई. जर तुम्हाला तिथंच जर जॉब भेटला असता, तर ही लोकं हो, त्रास बरोबर आहे. घेत हां. नसते ना. ते आता आलं लक्षात माझ्या पण. बरोबर आहे तुमचं बी म्हणणं. हां. हो ना. कारण कसं आहे ताई, एकदा हं. स्वामींनी निर्णय घेतला ना, की तो काही झाला आपल्याला पटो किंवा ना पटो, आवडो किंवा ना आवडो, पण हां. योग्य असतो. काळ्या दगडावरची रेष म्हणतात ना, ती तशी असते. पण स्वामींनी घेतलेल्या निर्णयात आयुष्यात कधीच त्रास होत नाही ताई. हो. आणि मला इथून जवळ आहे म्हणजे माझं गाव वेगळं आहे हं, आणि हं. मुलीचं गाव वेगळं आहे. हां. मी ती मुलीचं लेकरं सांभाळण्यासाठी तिथं राहिली. हां, हां. मी उस्मानाबाद जिल्ह्याचीच आहे. हां, तुम्हाला हां. जिल्हा नाही सांगितलं माझं. असू हां. दे तसं काही नाव सांगावं म्हणून नियम नाही. आणि मला अक्कलकोट जवळ आहे. होय. एका अरे वाह! तासाचाच रस्ता आहे मला. हां. होय. अरे वाह! माझे भरपूर. मालक दर पौर्णिमेला जाते. पुन्हा त्यांच्यासाठी दर गुरुवारी जात होते अक्कलकोटला हो. होय. अरे वाह! हां. आणि माझे पण जरा प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कसं मला पण आता वाटते आपले पण थोडे पैसे राहावं, करावं काहीतरी. हो ना, आपलं बी हो. काहीतरी चांगलं व्हावं. एकदमच असं पोरीच्या पण जीवावर राहू नये असं वाटतंय मला पण. वाटतं हं, ना? हं. खरं आहे का? हं, हं, सांगा हं. बरं तुम्ही? हां? काय करावं काय नाही हो बघावं ना, आता. हो ना. असू मी द्या पण ताई. मी पण तारक मंत्र म्हणते रोज 3 अध्याय वाचते. होय. हं. अरे वाह! हां, वाचते मी. स्वामी समर्थाचा जप करते मी. हां, हां, हां. अरे वाह! छान करताय सेवा ताई. मला पण आता म्हणजे मी पण माझं शेत वगैरे विकली पोरींच्या लग्नासाठी वगैरे, हं, हं. शिक्षणासाठी. आता थोडं शेत राहिले, थोडंच 1 दीड एकर राहिले. हां, हां. बाकी नाही सगळं पिकवलं तर पोरींच्यासाठी. ते 1.5 एकर पण खूप हो. आहे ताई. नाही शिकवले मी म्हणजे पोरींचे लग्न करून दिले, शाळा शिकवले. हं, ते हं. एकीचं एम-फार्मसी झालंय. 2च मुली आहेत मला. एकीचं डी-फार्मसी झालंय. एक होय. पुण्याला हां. हो. सगळ्यांचं व्यवस्थित झालंय. तुमच्या पण हे दोन्ही जावायचं ते रोज टेन्शन होतं म्हणून आता म्हणाले, ते आता जॉब लागलाय. मग ते अनुभव सांगितल्यावर जास्त अनुभव येतात म्हणून हो, मला हे. हो, हो. अनुभव पण वाढत जातात. स्वामींची कृपा पण म्हणजे हां. एकदा अनुभव शेअर झाला, की तुमच्यामुळे दुसरा एखादा स्वामी सेवेकरी घडू शकतो ना. हो ना. की आता हां. तुमचा जो गुरुवार केला तुम्ही त्याच्यातून तुम्हाला जॉब लागला, तर एखादा कोणी असेल बिना बाबा जॉबसाठी काही त्यांना प्रॉब्लेम येत असतील, तर स्वामी हं. आपले ते अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात ताई आणि मग आणि स्वामी समर्थाची मूर्ती पण माझ्या घरात आहे. खूप छान आहे. एकाने असे प्रेझेंट दिले आम्हाला तिच्या होय. अरे वाह! 35 हां. हां. मग ते त्यांच्या स्वामी समर्थ आपल्या घरात आलेत म्हणून असं गुरुवार मग असं जरा कानावर ऐकायला लागलं, काढून टाकायचं, हे टाकायचं म्हणून जरा मग तिनं गुरुवार सुरुवात केली. दर गुरुवारी प्रॉब्लेम ते आणि तिचा नवरा न जाणारा त्याला आम्ही विनवून केलं, जावा तुम्ही स्वामी समर्थला काहीतरी गुण येईल स्वामी. त्यांनी गेले 2-3 गुरुवारी केले, की तिसऱ्या गुरुवारी त्यांना काढून टाकलं. हां, इतकं हां, म्हणजे हां. पुरुषांचं मन कसं असतं सांगा ना थोडं थोडं ना, हो बेचैन ना. होणारच नाही. पण हं. काहीतरी तिथं प्लॅनिंग स्वामींचं असणारच आहे ना हो ताई, हो त्याच्यामुळेच ना. काढून टाकलं ना. नाही बरोबर आहे. हो ना. पण कारण आता स्वामींना पण ती लोकं आणि कसं असतं ताई, एखादा हां, सुधारणाराच सुधारतो. का तर हां. त्याचं प्रारब्ध संपलेलं असतं. ह्यांना जर ह्यांचा शेर भरून घ्यायचा असेल, तर हं. ह्यांचं कर्म अजून जर त्यांना काय असेल, पाप करायचं असेल, तर ते ज्याच्या त्याच्या कर्मानुसार असतात असं म्हणतात ना ताई. त्यांचा हं. शेर लवंडायला उशीर लागणार असेल. लावून नका त्याचं बी चांगलं होतं. मी त्याचं पण म्हणत नाही ते तसं बिचाऱ्याचं. नाही ताई. हां, स्वामींच्या हो ना. काठीचा आवाज येत नाही ताई.
हा. त्याला बी स्वामी लेकरं बाळ आहेत, हे आहे, तर त्याचं बी चांगलं होऊ दे. पण असं एकदम डोक्यात धोंडा घातल्यासारखं करू नये. हम्म, हम्म, हम्म. हम्म. एवढं मला ते पण सांगायचं होतं. हा. हो. ते श्री पण स्वामी बरोबरच आहे ताई. खूप छान अनुभव आहे आणि ज्याच्या आहे ज्याच्या का? कर्माची फळं ज्याची हं. त्यालाच भोगावी लागतात. ताई आता तिनं म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर दिलाय आता परवा 22 मार्चला. मग हं. आता ती रिझल्ट एक आला नाही. पुन्हा होईल का असं काहीतरी चमत्कार वगैरे येईल का? का तसं काही हो, नाही? काय त्याचं सांगावं ताई? स्वामींना जर शक्य म्हणजे स्वामींनी जर ठरवलं तर अशक्य गोष्टी शक्य होतात ताई. हां. हो ना. ओके. स्वामींसाठी आपल्या काहीच अशक्य असं नाही ना हो. प्रत्येक म्हणजे गोष्ट जिथे सर्व हं. काही संपतं ना, तिथून स्वामींचा चमत्कार सुरू होतो ताई. मला असं इच्छा आहे माझ्यामुळं म्हणजे मला 2 मुली आहेत ना, म्हणजे खूप त्रास झालाय. तुम्हाला मुलगा नाही. असं प्रत्येक पाहुणे येणारे पहिल्यांदा काय विचारायचे, "तुम्हाला मुलगा आहे का?" हां, "तुम्हाला हां. मुलगा आहे का?" म्हणायचे. हां, हां, हां. आणि असं भावकी लोकं वगैरे, "हिला मुलगा नाही, हिला मुलगा नाही." म्हणजे थोडं असं काहीतरी देऊचच ना हो. हो, मग मला हो. थोडं काय वाटतं, की माझी मुलगी असं काहीतरी मोठ्या पदावर जावं म्हणजे एकदम नाव तरी कमवावं असं. नाही जगाला दाखवून द्यावं, की ही मुलगी हीच काहीतरी झाली. हो ना, हो ना. कमवणार ना ताई. हं. तिचं स्वामींची सेवा करत राहा. तिलाही देखील नामस्मरण करायला लावा. स्वामींना प्रार्थना करा. करते, जिथं करते. तिनं हो. करते बरं का. करते तिनं. तेवढ्या गडबडीत पहाटे 4ला उठून तिला बी 2 छोट्या-छोट्या मुली येतात. सगळं काम आवरून वगैरे थोडं का होईना तिनं करती. नाही झालं तर कॉलेजमध्ये जाऊन पुस्तक नितीन वाचती. होय. अरे वाह! हां. नाही कॉलेजमध्ये नेते, "मम्मी मला इथं होईना झालंय, मी करू का?" "कर बाई," म्हणलं, "तुला कुठं होईल तिथं कर," म्हणलं. हो ना. अरे वाह! मग ती एवढं स्वामींना मानते, त्यामुळे स्वामी तिच्या विश्वासाला खरे उतरणारच ताई. नका टेन्शन घेऊ तुम्ही. हां. होणार. श्री तिच्या पण बाबतीत चमत्कार होणार. कारण आपले स्वामींनी एकदा स्वामींचा हात पकडला ना, की स्वामी हात सोडत नाहीत आपल्या भक्तांचा. हो ना. हां. चालेल म्हणजे ताई. ते इतकं डेंजर ना, म्हणजे आजूबाजूला सुद्धा त्याने दिवसाढवची करतेच. आता ते नवीन कॉलेजमध्ये गेले ना, आजूबाजूला विचारणार, त्याला किती पगार दिलं, काय दिलं, असं असं चौकशी करायचं. हां. काहीतरी दिवसणारच असं. हां, मग अशा लोकांच्या जर आसपास जर राहायचं म्हटलं डबल, तर ती पुन्हा फिरून-फिरून डंक मारणार ना ताई. मग त्या नाही हो, त्याने चौकशी करते तेवढं. ह्याने आमचे जावई बोलत नाहीत त्याला, बोलणं सोडलंय आता. हां, हां, हां. पण असं दुसऱ्याकडनं चौकशी करायचं. हां, हां. नाही करू द्या त्यांना. काही चौकशी करायची तेवढी करू द्या. आता हं. स्वामींचे चरण आहेत ना, त्याच्यामुळे नाही काही होणार ताई. कोणी हं. कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर काहीच हां. होत नाही. हो ना. हां. तुमची सेवा चालू आहे. जोपर्यंत आपली सेवा स्वामींजवळ आहे ना, तोपर्यंत कोणीच कोणाचं काही करू शकत नाही. हो, हो. बरं झालं फोन लागला. मला खूप छान वाटलं ताई. आणि हं. मी माझं पण वय आहे 63-64 वय आहे माझं पण. होय. अरे वाह! आवाजावरून वाटत नाही ताई. आवाज आवाज वाटत खूप नाही छान ना. येतोय ताई. हां. मग मग मला वाटायचं मी तिथं पण तिच्या गावाला पण आत्ता मी म्हणजे 2-3 दिवसाला तिला सुट्ट्या आहेत म्हणून मी आले इकडे गावाकडं. हां, हां. हं. गावाकडे आले आणि म्हणलं बघावं तर त्या आजीचा फोन म्हणजे अनुभव ऐकले. हां, म्हणलं हां. बघावं म्हणलं आपलं पण लागते का? ते नंबर घेतले पटकन लिहून. हां, हां. कॅलेंडरवर लिहून घेतले आणि लावले तुम्हाला म्हणलं. होय. अरे वाह! हां. चालेल श्री ताई. खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी ताई हां. हां. श्री स्वामी समर्थ ताई. हां. हां. श्री स्वामी समर्थ.